तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। आता नेमकं काय घडणार हे जाणून घेऊ आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये। तर आता इथे पाहायला मिळणार आहे की अर्णव गोड बोलून ईश्वरीच्या अंगचटीला येणाऱ्या राकेशचा बरोबर काटा काढणार, तर ईश्वरी सुद्धा आता अर्णव बरोबर मिळून पूजा करणार। आता नक्की कसली पूजा आहे राजे शिर्केंच्या घरात आणि कशा पद्धतीने अर्णव काढणार राकेशचा काटा, सगळंच पाहणं खूप जास्त इंटरेस्टिंग ठरणार आहे। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर आता आपण इथे पाहतो की ईश्वरी ही अर्णवला सांगत असते, मला राकेशची खरोखर खूप भीती वाटते, पण त्या राकेशला त्याच्या कर्माचं फळ दिल्याशिवाय ही ईश्वरी गप्प बसणार नाही। इंदौर से है हम, किसी का भी हिसाब बाकी नहीं रखते। त्याबरोबर अर्णव तिला सांगतो, मग तुला माहितीसाठी सांगतो, मी पण इंदौरचाच आहे। हा, अर्थात आईच्या वारण्यानंतर कधी पुन्हा इंदौरला जाणं झालं नाही, पण म्हणून माझं मूळ स्थान बदलत नाही। त्याबरोबर आता ईश्वरी आणि अर्णव दोघं मिळून ठरवतात की आपण राकेशला चांगली अद्दल घडवायची। तर आता सकाळी अंजली ही खूप जास्त आनंदात स्वयंपाकाला लागलेली असते, नाश्त्याला लागलेली असते आणि आता ती ईश्वरीलाही सांगत असते, माझा नवरा खरोखर खूप चांगला आहे। अगं, मी अपंग असूनही मला इतका चांगला नवरा मिळाला म्हणजे नक्कीच गेल्या जन्मातलं माझं काहीतरी पुण्य जे मला ह्या जन्मात कामी आलं। तर आता इथे ईश्वरी ही अर्णवकडे आलेली असते आणि आता ती अर्णवला म्हणत असते, अहो तुम्हाला कळतंय का अंजलीताई किती आंधळा विश्वास ठेवतायत ते त्या राकेशवर। त्याबरोबर अर्णव म्हणत असतो, हो मला कळतंय सगळं, पण करता काहीच येत नाही आहे, कारण माझे हात दगडाखाली बांधले गेलेत। त्यावर ईश्वरी म्हणते, काहीतरी हातपाय हलवा, कारण काल त्या राकेशने मला धमकी दिली आहे की तो अंजलीताईंना दूध देतो, त्याच्यामध्ये तो विषाचे ड्रॉप टाकतो, रोज 2-2 ड्रॉप, आणि जर मी तोंड उघडलं ना तर तो ती अख्खीच्या अख्खी बाटली त्यांच्या दुधामध्ये उलटी करेल असं म्हणालाय, आणि त्याच्यानंतर माझ्या बाबांचा नंबर आहे असं सुद्धा तो मला म्हणालाय। कळतंय का तुम्हाला हे सगळं किती रिस्की आहे ते? अहो, ताईंच्या आणि बाबांच्या जीवाचा प्रश्न आहे, ताई 2 जीवांच्या आहेत, काहीतरी विचार करा, 3-3 जीवांचा प्रश्न आहे। अर्णव सर, आपल्याला असं गप्प बसून नाही चालणार, अंजलीताईंच्या जीवाचा प्रश्न आहे। अहो, त्या विषाचा प्रयोग अंजलीताईऐवजी जर त्यांच्या बाळावर झाला तर? त्यावर अर्णव म्हणत असतो, काळजी करू नको, राकेश ताईला काहीच करू शकत नाही, कारण त्याला हे व्यवस्थित माहिती आहे की जोवर ताई धडधाकट आहे तोपर्यंतच तो माझ्या हातून सुखी सुटतोय। जर त्याने ताईला काही केलं तर तो दिवस त्याच्या या घरातलाच नाही तर ह्या जगातला शेवटचा दिवस ठरेल, त्यामुळे तो माझ्या बहिणीच्या वाट्याला जाणार नाही। त्यावर ईश्वरी म्हणत असते, तुम्हाला माहीत नाही आहे तो किती नीच माणूस आहे, ते किती गोड गोड बोलून तो लोकांना घोळात घेतो ना, हे मी खूप जवळून पाहिलंय। अहो, मला कधी संशयही नाही आला त्यांच्यावर। त्यावर अर्णव म्हणत असतो, तू विसरत असशील पुन्हा तर तुला आठवण करून देतो, गेली 4 वर्ष तो माणूस मला गोड बोलूनच फसवत होता। आता लगेचच अंजली ईश्वरीला हाका मारते, ईश्वरी, ईश्वरी, अगं लवकर खाली ये, चिंटू, अरे खाली या दोघं जण, परत वरती गेलात ते अजून खाली आलात कसे नाही? त्याबरोबर ईश्वरी त्या ठिकाणी आलेली असते आणि ती आता अंजलीला सांगत असते, ताई अहो मी परसदारात गेले होते आणि अर्णव सर फोनवर बोलतायत। त्याबरोबर अंजली म्हणायला लागते, वा वा वा, उत्तम प्रगती आहे, नवरा कुठे आहे काय आहे आता याची माहिती राहायला लागली आमच्या ईश्वरीला। बाय द वे, तू आमच्या चिंटूला सर काय म्हणतेस ग? आता अहो म्हण। इतक्यात अर्णव तिकडे येतो आणि म्हणत असतो, बोल, का ओरडत होतीस ताई, काय झालं? त्याबरोबर आता लगेचच आता अंजली ही त्याला म्हणायला लागते, ते पहिलं जाऊ दे, मला सांग, आता ईश्वरी तुझी बायको आहे बरोबर? अर्णव म्हणतो, ताई बट ऑब्वियस। त्यावर अंजली म्हणते, बट ऑब्वियस मला नको सांगूस, तुझ्या बायकोला सांग। मग आता तिने तुला अहो म्हणणं गरजेचं आहे ना? नाही, म्हणजे ती जेव्हा तुझी पीए होती तेव्हा तू तिचा बॉस होतास, पण आता ती तुझी बॉस आहे। त्यावर अर्णव म्हणतो, व्हॉट रबेश, सरला बॉस, काहीही ताई। त्याबरोबर आता अंजली म्हणते, बाबा मी काहीही बोलत नाही या, मी जे बोलतेय ते अगदी बरोबर आहे। सरला बॉस, आता ईश्वरीच्या मर्जी खिलाफ काहीच नाही होऊ शकत। तू बॉस असशील तुझ्या ऑफिसमध्ये, पण आता ईश्वरी घरात बॉस, ईश्वरीला जे हवं तेच घडणार या घरात। त्याबरोबर अर्णव म्हणतो, ते तर तिची सवयच आहे। आता अर्णव हळू म्हणतो। त्यावर ईश्वरी म्हणते, काही म्हणालात का? त्यावर अंजली म्हणते, मी सांगते ना काय म्हणाला तो, आता या घरात तुझ्याच मनासारखं कायम होणार, या घरावर राज्य तुझंच असणार, असंच म्हणतोय तो सुद्धा।
इतक्यात त्या ठिकाणी आजी आलेली असते आणि आजी आता म्हणत असते, अंजली जे बोलशील ते जरा तोंड सांभाळून बोलायचं म्हणून काहीही बोलू नकोस. त्याबरोबर मग मात्र ईश्वरी आता गप्प बसते आणि अंजलीसुद्धा गप्प बसते. तर विषय बदलावा म्हणून अंजली पटकन म्हणते, आजी अगं यांची आणि तुझीसुद्धा भेट झालेली नाही आहे ना, आता डायनिंग टेबलवर सगळे एकत्रच भेटा यांना. मी स्वतःच्या हाताने आज ब्रेकफास्ट केला आहे. त्याबरोबर लगेचच आता मुद्दामून वल्लरी म्हणायला लागते, बरं झालं ना आवडत्या सुनबाईंना किचनमध्ये येऊ दिलं नाहीस ते. कमीत कमी आज जरा नेहमीसारखं तरी खायला मिळेल माणसाप्रमाणे. त्याबरोबर ईश्वरी मात्र काही बोलत नसते, ती गप्पच बसलेली असते. त्याबरोबर आता लगेचच अंजली ही म्हणायला लागते, पुरे झालं, चला चला सगळ्यांनी डायनिंग टेबलवर चला. ईश्वरी तू आज पहिल्यांदा यांना भेटणार आहेस. नाही म्हणजे काल तशी तुमची नजरानजर झाली, पण अचानक तुला त्या धुराच्या वासामुळे चक्कर आली ना, त्यामुळे तुमच्या दोघांमध्ये काही बोलणं झालं नाही, पण आज छान बोलणं होईल. आता सगळेजण डायनिंग टेबलवरती आलेले असतात. आता डायनिंग टेबलवर आल्यावर लगेचच अंजली ही राकेशला म्हणते, ही बघा ही आपल्या चिंटूची बायको अंजली. हा आता त्याबरोबर लगेचच राकेश म्हणतो, हा आता तुला जे बोलायचं आहे ते मी बोलतो. माझ्या बायकोच्या मनातलं ओळखतो मी अगदी अचूक. आणि मग तो म्हणायला लागतो की अगं बायको, राणी सरकार तुम्हाला विसर पडतोय का? आमचा मेहुणा अहो दी ग्रेट बिझनेसमन, बिझनेस आयकॉन ASR आहे. त्याच्या लग्नाची बातमी हव्याप्रमाणे व्हायरल झाली होती. काय ईश्वरीजी बरोबर ना, या बसा आमच्यासमोर. तुमचा नवरा आमचा मेहुणा आम्हाला खूप क्लोज आहे, आता तुम्हीही व्हाल काय. इतक्यात अर्णव त्या ठिकाणी आलेला असतो. ईश्वरीला तिथे बसायचं नसतं. ईश्वरी अर्णवला नजरेने खुणावते, तर अर्णव हा तिला नजरेने खुणावतो की नाही इथे बस. आणि तो आता ईश्वरीसाठी स्वतः खुर्ची पुढे करतो, ईश्वरीला बसायला लावतो. ईश्वरी आता अर्णव तिथे असल्यामुळे खुर्चीवरती बसते. त्याबरोबर अर्णवसुद्धा ईश्वरीच्या शेजारी खुर्चीवरती बसतो आणि ईश्वरीचा हात टेबलाच्या खालून पकडतो आणि तिला घाबरू नको मी आहे असं नजरेने खुणावतो. आणि आता राकेशला तो म्हणायला लागतो, जिजू आपलं नातंच वेगळं आहे. आपलं नातं हे मेवण्यांचं असण्यापेक्षा जास्त भावाभावांसारखं आहे, हो ना. पण मग म्हणून मिस इंदौरने सुद्धा तुम्हाला क्लोज असायची गरज नाही, कारण माझी बायको माझ्या क्लोज आहेच की. त्याबरोबर आता लगेचच ईश्वरीला तो विचारतो, काय मिस इंदौर बरोबर ना. त्यावर ईश्वरी नजरेने होकार देते आणि फक्त मान हलवते. त्यावर लगेचच राकेश म्हणायला लागतो की अहो हो, सगळ्याच बायका आपापल्या नवऱ्यानं क्लोज असतात. काय राणी सरकार तुम्ही सुद्धा आहात ना आम्हाला क्लोज. आहे ना आमच्या बायकोचा आमच्यावरती मनसोक्त विश्वास आणि मनसोक्त भरभरून प्रेम. त्याबरोबर लगेचच आता अंजली म्हणायला लागते, अहो हे काय विचारणं झालं का. आणि आता अंजली येऊन राकेशच्या शेजारी बसणार असते, पण तोपर्यंत मामा बरोबर संधी साधतो आणि येऊन राकेशच्या शेजारी बसतो. आता राकेशच्या दुसऱ्या बाजूला आकाश बसलेला असतो आणि एका बाजूला मामा लगेचच अंजलीला म्हणतो, ए अंजली सॉरी हां, तुला बसायचं होतं का इथे, ये तू बस जावई बापूंच्या शेजारी, मी उठतो. त्यावर अंजली म्हणते, अरे असू देत रे मामा, त्यात काय एवढं, माझाच नवरा आहे, तू काय पळून थोडी नेणार आहेस, मी बसते ना इथे चिंटूच्या शेजारी. आणि मग आता अर्णवच्या बाजूची जी खुर्ची रिकामी असते त्याच्यावरती येऊन अंजली बसते आणि म्हणत असते, काय झालं तू इथे बसलास तर. बाय द वे सर्व नाश्ता आज मी माझ्या हाताने बनवला आहे, सगळ्यांनी खा आणि कसं झालं जेवण ते सांगा बरं. त्याबरोबर आता सगळे ब्रेकफास्ट खातात आणि खूप उत्तम झालं आहे असं सांगत असतात. तर आता इथे अर्णव हा म्हणायला लागतो की बघितलंस ना, माझी ताई आणि माझी बायको दोन्ही माझ्याच गटात आहेत. आकाश त्याबरोबर आता राकेश बरोबर समजून गेलेला असतो की हे अर्णवला आकाशला नाही तर मला सांगायचं. त्यावर लगेचच आता राजेश म्हणायला लागतो, नाही हो आहेच की तुमच्या गटात तुमची बायको आणि बहीण, पण आमच्या गटातही आहे की आमची बायको, काय राणी सरकार. त्याबरोबर अर्णव म्हणत असतो, भावाची किंमत जास्त भावाच्या गटात. त्याबरोबर लगेचच आता अंजली अर्णवचा शब्द तिथेच थांबवते आणि म्हणते, ए बाबा बरोबर आहे तुझं, भावाची किंमत असतेच बहिणीला, पण त्यापेक्षा ही किंमत जोडीदाराची ठरते. त्याबरोबर अर्णव म्हणतो, ताई अगं. त्यावर अंजली म्हणते, बरोबर आहे, अरे माहेर हे मुलीला जन्माचं असतं, पण सासर हे मुलीला कायमचं असतं. आता मी इथे तुमच्याबरोबर राहते हे माझं नशीब, माझ्या नवऱ्याचं तेवढं चांगलं मन की तो मला तुमच्याबरोबर राहायची परवानगी देतो म्हणून, नाहीतर शेवटी सासरच मला कायमचं झालं असतं ना. त्याबरोबर पुढे ती म्हणते, मी शेवटी माझ्या नवऱ्याच्या गटात हां, आणि तू सुद्धा आता पार्टी बदललीसच की, आपली टीम फुटली आता तू तुझ्या बायकोच्या गटात.
त्याबरोबर अर्णव हा ईश्वरीकडे बघतो, तर ईश्वरी अर्णवकडे बघून त्याला खुणावत असते. काय घडतं हे सगळं बघताय ना, अहो ताईंचा किती आंधळा विश्वास आहे याच्यावरती. तर अर्णव तिला नजरेने तू शांत राहास खुणावतो. तर आता अंजली म्हणत असते, नजरेची भाषा बोलून झाली असेल तर आता जर तोंडाने बोललात तर बरं होईल. नाही म्हणजे आम्हालाही कळेल ना नक्की नवजोडपं काय बोलतंय ते एकमेकाबरोबर. आम्हाला अगदी एखादं लवबर्डचं कपल बघितल्यासारखं वाटतंय. म्हणजे ते कसं एकमेकाबरोबर गुटरगू करतात, अगदी तसंच. त्याबरोबर आता लगेचच वल्लरी मामी हिने मात्र आता अर्णव आणि राकेशचं बोलणं व्यवस्थित नोटीस केलेलं असतं आणि ती म्हणत असते, मला असं का वाटतंय हे दोघं बोलतायत काहीतरी वेगळं आणि या दोघांना सांगायचं काहीतरी वेगळंच आहे. हे दोघं एकमेकांकडे खुन्नस देऊन बघतायत. नाही नाही नाही, नक्की काहीतरी गडबड तर आहेच. जावई बापूंचं इतके दिवस घराबाहेर राहणं, अचानक घरी येणं, अर्णवचं आणि त्यांना बघून तोंड पडणं, काहीतरी गडबड आहे. तर आता इथे ईश्वरीचं खाऊन झालेलं असतं. ईश्वरी अर्णवला म्हणते, अहो माझं झालंय, मी जाते खोलीत. त्याबरोबर अंजली ही लगेचच म्हणते, वा 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 वा, मात्रा लागू पडली म्हणायची. शेवटी ईश्वरी आमच्या चिंटूला अहो म्हणाली. बरं जा हा तुम्ही, पण एक काम करा, येताना मस्त नटून या खाली. ईश्वरी म्हणते, नटून? त्यावर लगेचच अंजली म्हणते, हो नटून. ईश्वरी, अगं काल तुझी तब्येत बरी नव्हती पण माझी तर ठणठणीत होती की. आज दसरा आहे, तू विसरतीयस का? त्यावर ईश्वरी म्हणते, हो माझं लक्षातच नाही राहिलं. अंजली ताई, मी सगळी तयारी करायला घेते भरभर. त्याबरोबर आता अंजली म्हणते, अगं हो हो हो, इतकी घाई करू नको. राजे शिर्केंच्या सुनबाई सगळी तयारी झालेली आहे. सुनबाईंनी फक्त लक्ष्मीपूजन करायला वेळेवर लवकर यायला हवं. काय चिंटू, तू सुद्धा जा आणि पटकन रेडी होऊन खाली ये. त्याबरोबर अर्णव म्हणतो, हो ताई. आता ईश्वरी आणि अर्णव दोघंही जाऊन तयार होतात पटपट आणि खाली येतात. आता ईश्वरी आणि अर्णव पूजा करत असताना आता ईश्वरी ही पूजा करून झाल्यावर देवी आईकडे मागणं मागते की घरावरचं अरिष्ट दूर होऊ दे, घरावरची काळी जी काही सावटं आहेत ती बाजूला होऊ दे, घरात कायम सुख समाधान समृद्धी नांदू दे, घरावरचं संकट नष्ट होऊ दे. त्याबरोबर आता अंजली ही ईश्वरीला म्हणते, ईश्वरी अगं आपल्या घरावर कोणतं संकट आहे, अशी प्रार्थना का करतेस तू? नाही म्हणजे काही झालंय का? तुझ्या माहेरी वगैरे सुद्धा सगळं काही ठीक आहे ना? त्याबरोबर आता लगेचच इथे ईश्वरी अर्णवकडे बघायला लागते, अर्णव ईश्वरीकडे बघते. तर ईश्वरी पटकन सगळं सावरून घेत म्हणते, अहो ताई, माहेरी माझं सगळं उत्तमच आहे. घरावरचं अरिष्ट दूर होऊ दे म्हणजे तुम्ही विसरताय का? अर्णव सरांचा तो मालाचा टॅम्पो तो कोसळला. त्यावर अर्णव म्हणतो, लॉरी होती ती. ईश्वरी म्हणते, वही हो, समजून घ्यात जा ना जरा तुम्ही. आणि मग ती म्हणते, बरं बाबा, तुमची लॉरी, यांची लॉरी कोसळली होती ती नदीमध्ये. ते कोणी केलं होतं, का केलं होतं, कसं केलं होतं, अजून कुठे आपल्याला काही कळाले. तर मी ते संकट दूर होऊ दे, ते कळू देत आणि पुन्हा यांच्या व्यवसायावर यांच्यावर असं कोणतं संकट नको येऊ देत अशी प्रार्थना केली, असं ती राकेशकडे बघून म्हणते. त्यावर लगेचच अंजली म्हणते, वा 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 वा, बायकोने फायनली नवऱ्यासाठी प्रार्थना केली. तुझी प्रार्थना नक्की फलू दे आणि माझ्या चिंटूवरती कधीच कोणतं संकट नाही येऊ दे आणि तुम्हा दोघांचा संसार कायम आयुष्यभर सुखाचं होऊ दे. शतदा एकत्र राहा तुम्ही. त्याबरोबर लगेचच आता वल्लरी मनातल्या मनात म्हणत असते, किती ग माझी भोळी अंजली, ती माझ्या भाचीला अक्कलच नाहीये. अगं भाचीबाई, तू कितीही आशीर्वाद दिलास तरी मी तुझ्या मनासारखं थोडीच घडू देणार आहे. मी ह्या ईश्वरीला नाही जरी आज 6 महिन्याच्या आत ह्या घराच्या बाहेर काढलं तर नाव नाही सांगणार वल्लरी पाटील. दॅट इज दॅट. त्याबरोबर आता लगेचच अंजली अर्णवला म्हणते, काय रे, तू बायकोसाठी काही गिफ्ट आणलेस की नाही आज? नाही, दसरा झाला, लक्ष्मी पूजली की बायकोला म्हणजेच घरच्या लक्ष्मीला गिफ्ट द्यायचं असतं, माहिती आहे ना? काय नवीन लग्न झालंय ईश्वरी, तू याला स्वस्तात सोडू नको हा. इतका मोठा बिझनेसमन म्हणवतो ना स्वतःला. काय बिझनेसमन? त्याबरोबर आता लगेचच अर्णव म्हणतो, आणलंय ना ताई, माझ्या बायकोसाठी तिच्यासारखंच नाजूक गिफ्ट आणलंय. आणि मग आता तो एक गळ्यातलं काढतो आणि ईश्वरीला हातात देत असतो. त्याबरोबर आता लगेचच अंजली म्हणते, अरे मंगळसूत्र आहे ना ते, बायकोच्या हातात कुठे देतोयस? गळ्यात घाल तिच्या, तो मान फक्त तुझाच. त्याबरोबर आता लगेचच अर्णव ईश्वरीच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो. तर हे सगळं बघून वल्लरीला राग येत असतो. वल्लरी म्हणत असते,
कितीही मंगळसूत्र घाल, कितीही काहीही कर, तरी मी मात्र तुम्हाला कधीच एकत्र राहू देणार नाही. कारण जर तुम्ही एकत्र राहिलात ना, तर माझं भूतकाळ डोकं वर काढेल आणि मला माझ्या भूतकाळाला कायमचं संपवून टाकायचं आहे. माझा भूतकाळ पुन्हा वरती येता कामा नये आणि यासाठी या बावळट मुलीला मी ह्या 6 महिन्यांच्या आत घराबाहेर काढेन. तर आता अर्णवने ईश्वरीच्या गळ्यामध्ये जे मंगळसूत्र घातलेलं असतं ते बघून राकेशसुद्धा चांगलाच जळलेला असतो. पण राकेशला काही बोलता येत नसतं, त्याला गप्प राहावं लागतं. तो मनातल्या मनात म्हणत असतो की माझी इंदोरी जिलेबी मी सोडणार नाही या अर्णवला, लवकरच तुझ्या गळ्यात मी मंगळसूत्र घालेन. त्याबरोबर आकाश म्हणतो, जीजू अहो दादाने तर वहिनींना गिफ्ट दिलं, तुम्ही आमच्या दीसाठी काही गिफ्ट आणलंय की नाही? चला 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 दादा उठ लवकर पाटावरून. वहिनी तुम्ही पण बाजूला वा. आता आमची जीजू आणि आमचे दीदी चला बसा, मी तुमचे मस्त फोटोज क्लिक करतो. त्याबरोबर राकेश आता एक साधी साडी काढतो आणि अंजलीला गिफ्ट म्हणून देतो. आता राकेशने जी साडी दिलेली असते ती हलकी असते. त्याबरोबर आकाश म्हणत असतो, काय हे जीजू कंजूसी, अहो एवढी मोठी केस लढून आलात शेतकऱ्यांची आणि तुम्ही गेला होतात म्हणजे नक्कीच तुम्ही ती केस जिंकली असणार याची मला खात्री आहे. तरीही आमच्या दीदीला एवढी हलकी साडी नाही आहे जीजू, इट्स नॉट डन. दी तू मानू नकोस या गिफ्टवरती. त्याबरोबर आता आकाश म्हणत असतो, तर मग लगेच आता त्याला राकेश सांगतो, काय ना आकाश बाळा, अरे तिकडे मी गरिबांची शेतकऱ्यांची केस लढायला गेलो होतो. ते बिचारे गरीब शेतकरी आधीच त्रासात होते, त्यांना त्याच्यात मी कुठे लुबाडायचं होतं. मी त्यांच्याकडून एकही रुपया फी म्हणून घेतलेला नाही आहे. जर मी त्यांच्याकडून बक्कळ पैसे घेतले असते ना तर नक्कीच मी माझ्या बायकोला एक उत्तम दागिना गिफ्ट करू शकलो असतो. पण मी बिचारा माझे हात मोकळे राहिले, मी त्या गरिबांची मदत केल्यामुळे, आणि माझ्याकडे आज माझ्या बायकोला ही साडी देण्याव्यतिरिक्त दुसरं कोणतंही गिफ्ट नाही आहे. पण एक गोष्ट सांगतो आकाश, माझी बायको हाच माझा खरा दागिना आहे, हेच माझं खरं सोनं आहे. खरं सोनं माझ्याजवळ असताना मला दुसरं सोनं बायकोला देण्याची काय गरज आहे? त्यावर अंजली म्हणते, काय हो तुम्ही काही बोलता. आणि आकाश बायकोसाठी नवऱ्याने आणलेला 1 रुपयासुद्धा खूप महत्त्वाचा असतो. त्यासाठी तिला दागदागिनेच द्यायला हवे किंवा काय अशा अपेक्षा कधीच नसतात. बायकोसाठी आपला नवरा हाच खरा मोठा मौल्यवान दागिना असतो. त्याबरोबर राकेश म्हणत असतो, बघितलंत ना आकाश कसं माझी बायको बोलली ते पटकन. बायको मी नक्की वचन देतो तुला, पुढच्या दसऱ्याला किंवा येत्या दिवाळी पाडव्याला मी तुझी दोन्ही गिफ्ट्स नक्की तुला देईन म्हणजे देईन. त्यावर ती म्हणत असते, हो तुम्हाला काय वाटलं, माझा विश्वास नाही आहे का तुमच्यावर? मला नक्की खात्री आहे की तुम्ही मला गिफ्ट घेऊन द्याल म्हणजे द्याल, आणि तुम्ही नाही ना जरी काही दिलं तरी मी आयुष्यभर तुमची बायको आहे याच्यातच सुखी राहीन. त्याबरोबर आता अर्णव हा ईश्वरीला म्हणतो, जाऊया खोलीत. ईश्वरी आणि अर्णव खोलीत जातात. आता रात्र झालेली असते, सगळ्यांची जेवणं वगैरे होऊन सगळेजण आपापल्या रूममध्ये निघून जातात. त्याबरोबर आता ईश्वरी ही पाण्याची बाटली घेण्यासाठी जेव्हा खाली येते त्यावेळेस आता इथे राकेश हा ईश्वरीला मागून म्हणतो, सोन्यासारख्या माझ्या इंदोरी जिलबीवरती सोन्याचा दागिना खरंच किती सुंदर दिसतोय. फक्त जर मी दिलेला असता तर आणखीन त्याला लखाकी वाढलीच असती. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. तर मित्रांनो, आता पाहणं तर हे रंजक ठरणार आहे की वल्लरी मामीला संशय तर आलेला आहे, पण वल्लरी मामी आता या संशयाच्या मुळापर्यंत पोहोचू शकणार का आणि तिच्यासमोर राकेशचं खरं रूप येणार का? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.